साजणी 3 एप्रिल रोजी रिलीज होते, ज्याचा आज आम्ही ट्रेलर लॉन्च केला एका मोठ्या भव्य समारंभामध्ये. आणि सगळ्यांना उत्सुकता होती, कारण 2 सुपरहिट गाणी सगळीकडे व्हायरल होत असताना एकूण ट्रेलर कसं असेल याबद्दलची उत्सुकता आम्हाला त्यांच्या कमेंट्समधून, लोकांच्या फोन कॉल्समधून, मेसेजेसमधून सगळेच विचारत होते की आम्हाला ट्रेलर बघायचा आहे, कारण फिल्म एवढी इंटरेस्टिंग वाटते. तो आज फायनली आमचा ट्रेलर बाहेर आलाय आणि त्यामधून बऱ्याचशा नवीन गोष्टी प्रेक्षकांसमोर आल्या आहेत. त्यामुळे ट्रेलरलाही आता रिस्पॉन्स कसा मिळतो हे बघणं आम्हाला फार इंटरेस्टिंग वाटतंय, पण तो सगळ्यांना आवडेल याची खात्री पडेल. तेच ऍक्च्युली आमचा जेव्हा टीझर लॉन्च झाला होता तेव्हा सगळ्यांचं असं खूप होतं म्हणणं की केवढा छोटासा टीझर आहे, या टीझरमध्ये कळत नाहीये, काही डायलॉग नाहीये. पण आमचं म्हणणं असं होतं की व्हिज्युअल्स जे सांगतायत ना, त्यामुळे आम्हाला बोलायची गरज नाही पडत, ते आमचे व्हिज्युअल्स बोलताय असं ते टीझरमध्ये होतं. असं आम्हाला खूप वाटत होतं. पण आय थिंक आज जो ट्रेलर बघितला तो बघितल्यावर असं वाटलं, अरे ट्रेलरमध्ये पण खूप काही सांगून गेलं. आणि ऍक्च्युली आम्ही तिघांनी पण पहिल्यांदाच ट्रेलर बघितला, सो आम्ही पण तेवढेच एक्साइटेड होतो जेवढे तुम्ही आहात. आणि आय एम शुअर आता तो ट्रेलर तुम्ही पण बघाल आणि तुम्हाला पण नक्की आवडेल. थँक्यू सो मच. आम्ही इक्वली एक्सायटेड होतो, कारण ट्रेलर आम्ही पाहिला नव्हता आणि त्यातच खरी मजा आहे. कारण आमच्यासाठी पण सरप्राईज होतं. आम्हाला माहित होतं आम्ही काय शूट केलंय, कसं दिसणार आहे, पण ट्रेलरच्या निमित्तानं पहिल्यांदा मोठ्या स्क्रीनवर आम्ही पाहिलं. सो ऍक्टर म्हणून आम्ही खूप खूप खुश आहोत आणि वी आर सो ग्लॅड की आता ही आमची मजा ट्रेलर थ्रू तुमच्या समोर आली आहे. प्लीज ट्रेलर बघा आणि टू लेट अस नो अबाउट इट. येस, रिस्पॉन्स तर कमालीचा आहे, कारण आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात फिरतोय आणि सांगायला फारच आनंद होईल की आमची दोन्ही गाणी कमालीची फेमस झाली आहेत. पहिलं तर सखे ग साजणी प्रमोशनल ट्रॅक आणि दुसरं डीजेचा बेस. सो लोकांना फार आवडतात, लोक रील करतात आणि वी आर व्हेरी व्हेरी हॅपी. बाकी तर रिस्पॉन्स आपण बघतोच आहोत महाराष्ट्रात. वी आर व्हेरी एक्सायटेड विथ जास्तीत जास्त मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचायची आमची इच्छा आहे, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे मराठी चित्रपट प्रेक्षक फार आवर्जून बघायला जातात. फक्त त्यांना घरामध्ये जाऊन खरं तर आणावं लागतं, त्यांना थोडंसं सांगावं लागतं की हा चित्रपट इंटरेस्टिंग आहे, तुम्ही नक्की या, तुम्ही संपूर्ण कुटुंबासह येऊ शकता, ही कथा छान आहे. त्यामुळे आमचा प्रयत्नही हाच आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन मराठी प्रेक्षकांना आम्ही आवाहन करायचा प्रयत्न करतोय आमच्या टीझरच्या गाण्यांच्या माध्यमातून. पण त्यांचा रिस्पॉन्स फारच उत्तम आहे आणि मराठी प्रेक्षकांनी ती फिल्म डोक्यावर घ्यावी अशीच आम्हा सगळ्यांची इच्छा आहे. मॉडर्न फिल्म है, थोड़ा अलग है और खाने का एक सिनेरियो तो बहुत अच्छा लग रहा है, सिनेमेटोग्राफी वाइज और स्टोरी वाइज बहुत नयापन है इस बारे. मराठी चित्रपटांमध्ये फार वेगवेगळे प्रयोग होत आहेत, म्हणजे अगदी गंभीर विषयांपासून ते अत्यंत आजच्या विषयांपर्यंत अनेक प्रयोग होत आहेत आणि ते तेवढेच चांगल्या पद्धतीनं अप्रिशिएट पण केले जात आहेत. मला असं वाटतं सखी ग साजणीच्या निमित्तानं एक अत्यंत रिफ्रेशिंग मित्रांची स्टोरी सांगणारी, त्यांच्यातल्या भावभावनांची, प्रेमाची गोष्ट सांगणारी ट्रॅव्हल फिल्म अशी ही पहिल्यांदा येते. यामध्ये आम्ही सगळ्याच ट्रॅव्हलसाठी लागणाऱ्या माध्यमांचा वापर केला, अगदी टुकटुक पासून ते बस पासून ते प्लेन पासून ते सायकल पासून. त्यामुळे मला असं वाटतं की यानुसार जशी कथा थायलंडमध्ये फुलत जाते, घडत जाते, हे बघणं फार इंटरेस्टिंग घडेल. आणि बाकी थायलंड दिसतंय याही पेक्षा महत्वाची ती गोष्ट फार छान. प्रार्थना बेहरे, पूजा सावंत आणि मी असं कॉम्बिनेशन आम्ही पहिल्यांदाच दिसतो या निमित्तानं. सो ते बघणं पण इंटरेस्टिंग होईल. म्हणजे मी प्रेक्षक म्हणून मला हे बघायला फार आवडलं असतं आणि मला खात्री आहे तुम्ही आमच्यावर इंडिव्हिज्युअली आमच्या आमच्या कामांवर एवढं प्रेम करता की तुम्हाला आम्हाला एकत्र बघणं पण नक्कीच अपेक्षित आहे आणि आम्ही सगळेच वाट बघतोय तुमच्या रिस्पॉन्सची. मला असं वाटतं की थायलंडला फिल्म जी झाली आणि ज्या पद्धतीने घडली या सगळ्याचं क्रेडिट अभिषेक जावकरला जातं, कारण त्यांनी कन्सीव्ह केलेला हा सब्जेक्ट होता. हा ऍक्च्युली थोडासा एक्सपेरिमेंटल सब्जेक्ट आहे, कारण आम्ही आपल्या भारत देश सोडून दुसऱ्या देशात जाऊन शूट करतोय म्हटल्यावर ऑफकोर्स खूप वेगळ्या गोष्टी असतात. त्यात ती फिल्म ट्रॅव्हल फिल्म होती, त्यामुळे एक ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी फिरायचं होतं आणि त्यातून आम्ही ते लिनियर शूट करत होतो. सो हे सगळंच इतकं अवघड होतं करणं आणि त्यात ते तशा पद्धतीने ऑफकोर्स आमची टीम आम्ही सगळेच एकत्र येऊन हे केलं. पण मला असं वाटतं की क्रेडिट अभिषेकला द्यायला हवं, कारण हा त्याचा सब्जेक्ट होता, त्याला अशाच पद्धतीने करायचा होता आणि ही वॉज कन्व्हिन्स आणि त्याच्या त्या कन्व्हिक्शनला आम्ही फक्त सपोर्ट केला आणि दॅट्स द रिझन आय थिंक हे जे तुम्ही बघितलंय हे तुम्हाला दिसतं. पहला ऐसा सब्जेक्ट देखा है हिंदी में, मराठी में कॉकटेल नाम की फिल्म देखी, बहुत सारे सीन्स जो मैंने ट्रेलर में देखा
मतलब उस लेवल के लगे तो कितने प्राउड की बात है कि उस लेवल पर फिल्म को शूट किया गया और इतना बड़ा रिस्क। मी तेच म्हणते की आम्हाला प्राऊड ह्याचा वाटतं की कुठल्या तरी सक्सेसफुल चांगल्या मोठ्या फिल्म बरोबर कम्पॅरिझन होतं. ती फिल्म आणि ही फिल्म खूप वेगळी आहे. तुम्ही जेव्हा फिल्म बघाल तेव्हा तुम्हाला रिअलाइज होईल की त्या फिल्मचं म्हणजे कॉकटेलचं आणि हे असं काही नाही, फक्त 2 हिरोईन 1 हिरो असल्यामुळे ते वाटू शकतं. पण वी आर हॅपी की आमची कम्पॅरिझन हिंदीतल्या एवढ्या मोठ्या सिनेमा बरोबर होती. सो पण आय थिंक सिनेमाची स्टोरी काय आणि कसं ते असणारे पूर्ण प्रवास हे जोवर तुम्ही सिनेमा थिएटरमध्ये नाही जाऊन बघा तोवर तुम्हाला कळणार नाही. सो 3 एप्रिलची वाट बघा. थँक्यू सो मच. थँक्यू. स्पेलिंग क्या कहना चाहेंगे बहुत अच्छा है 3 अप्रैल को फिल्म आ रही है। यही कहना चाहेंगे कि 3 अप्रैल को आई होप लोग सिनेमा हॉल में जाके पिक्चर देखें। या अच्छा लगा गांव के सभी के साथ और बहुत ही फ्रेश फिल्म है, बहुत ही मराठी में बहुत कम ऐसे कोई कॉन्शियस एफर्ट्स नहीं था कुछ अलग बनाने की। एक स्टोरी सोची, उसको लिखा गया और उसको उस तरीके से शूट किया जिस तरीके से प्रोबेबली मैं सिनेमा देखता हूँ या मुझे देखना पसंद है, तो उस तरीके से मैंने शूट किया उसको। ऐसे कोई डिसाइड करके नहीं किया कि मराठी में ऐसा अलग दिख रहा है या कुछ। मुझे सर फ्रेश सब्जेक्ट है और कास्टिंग बहुत इंपॉर्टेंट रोल प्ले करता है, क्या थॉट प्रोसेस था उसको लेकर? एक कास्ट तो मेरे घर पे था सो वो एक था, और पूजा और अभिजीत भी दोस्त ही थे। सो मेरे लिए बहुत ऑब्वियस चॉइस था। मैं मराठी इंडस्ट्री में ज़्यादा किसको जानता नहीं था। प्रार्थना और प्रार्थना के जो दोस्त थे वो इवेंचुअली मेरे दोस्त थे, वो लोग ही थे। तो मेरे लिए काफ़ी इजी था कास्टिंग। मतलब हमने कहीं किसी को देखा नहीं और यही 3 लोग थे, तो वही उन्हीं के साथ फिल्म की। जैसे कि अभिजीत और पूजा दोनों ने कहा कि उनके लिए ये कुछ नया था, उनका किरदार उन्होंने निभाया, तो आपने उनको कन्विंस करना पड़ा? बिल्कुल कन्विंस नहीं करना पड़ा, बिल्कुल वही ना, हम दोस्त है, दोस्त थे, तो एक भरोसा था शायद उनको, और तो उस हिसाब से बिल्कुल इजी था, कन्विंस किसी को भी नहीं करना पड़ा। या प्रार्थना मैम, आपसे जानना चाहूंगा कि मतलब अभी तो हस्बैंड है आपके साथ में, लेकिन ऑन सेट क्या यू आर स्ट्रिक्ट डायरेक्टर और क्या? वेरी स्ट्रिक्ट, बहुत बहुत ज्यादा स्ट्रिक्ट डायरेक्टर है, बहुत ही ज्यादा। मतलब मैं सेट पर एक एक्टर ही थी और बतौर एक्टर मुझे जो काम करने बोला था वही मैं कर रही थी। अगर मैं कहीं बीवी बनने की कोशिश थोड़ी बहुत कर लेती थी तो उस पर मुझे डांट पड़ जाती थी, इसलिए मैं चुप बैठती थी। तो मैं उसके बाद मुझे पता चला कि नहीं, मुझे एक्टर बनकर ही काम करना है, तो मैंने पूरी फिल्म आई थिंक एक्टर बन के ही ओबीडियंटली जो मेरे डायरेक्टर ने बोला है वो फॉलो किया। वैसे ही होना चाहिए ना। या वैसे ही होना चाहिए। सर, इस तरह की फिल्म के लिए म्यूजिक बहुत बड़ा रोल प्ले करता है और आपने देखा बहुत ही कैची म्यूजिक है, उसके बारे में बताइए कितना इन्वॉल्वमेंट एज अ डायरेक्टर आपका रहता था म्यूजिक की? अगर मान मैं म्यूजिक डायरेक्टर को 10 साल से जानता हूँ, तो मुझे उसका पोटेंशियल थोड़ा सा मालूम है कि क्या लेवल का वो म्यूजिक करता है। ऑफकोर्स वो इंडिपेंडेंटली बहुत गाने करता है, फिल्म में उसने की नहीं थी कभी। तो मेरा ब्रीफ था हर गाने को लेके कि मेरे को एक स्पेसिफिक जॉनर या एक स्पेसिफिक कैटेगरी वैसे म्यूजिक चाहिए। तो हम बैठ के जैम करते थे बहुत बार, कभी वो बना के भेज देता था, हम सुन के इजीली एक्सेप्ट कर लेते थे। या जैसे उसने भी बोला कि एक गाना था जो बहुत टाइम तक क्रैक नहीं हुआ, वो अभी तक हमने गाना नहीं है, तो वो उसको बहुत टाइम लगा। बट ऐसी जब फिल्म होती है तो म्यूजिक प्लेज अ वेरी इंपॉर्टेंट रोल। मतलब म्यूजिक इज द बैकबोन ऑफ द फिल्म व्हेन दीज काइंड ऑफ जॉनर इज यू टच सच जॉनर। ऑल्सो बहुत बड़ा शूट हुआ है थाईलैंड में, स्पेशली पहली मराठी फिल्म है, उसके पीछे थोड़ा सा रिस्क भी रहता है अगर एज अ डायरेक्टर लेना चाहे आप उसके बारे में? हाँ, मतलब थाईलैंड अगर पहले तो बहुत सारी फिल्में अब्रॉड शूट हुई है, तो लंदन वंडन में बहुत सारी मराठी फिल्म अभी तक के शूट हुई है। हम जब थाईलैंड गए तो थाईलैंड में मुझे नहीं पता था कौन सी मराठी फिल्म इससे पहले हुई है। बट ये स्टोरी की डिमांड थी कि ऐसे डेस्टिनेशन में जाए वो वाइब उधर की मैच हो जहाँ जैसे इंडिया में अगर हम शूट करते, अगर मेरे को चॉइस होता इंडिया में करने का तो शायद गोवा होता वैसा वाइब। बट मुझे वो फिल्म को थोड़ी सी एक अलग स्केल पे लेके जानी थी, मतलब थोड़ा सा घर से दूर चाहिए थे ये सब कैरेक्टर्स, तो थाईलैंड वाज द इजी चॉइस। ऑल्सो लास्टली फिल्म बहुत जल्दी रिलीज होने वाली है, क्या कहना चाहेंगे ऑडियंस को, क्या यूएसपी होने वाली है? अभी हमने ट्रेलर डाला, होपफुली ऑडियंस को ट्रेलर पसंद आए, क्योंकि अभी हम कितना भी इंटरव्यूज करें, इंटरव्यू देख के कोई पिक्चर देखने नहीं जाता। तो हमने ट्रेलर देखा है, अभी देखते हैं कितना ट्रेलर लोगों को पसंद आता है और उसका क्या टर्नआउट थिएटर्स में होता है।
सो होपफुली सब थिएटर्स में जाके देखेंगे थैंक यू कितने एक्साइटेड इस फिल्म के लिए और कितनी अलग अनोखी लग रही है म्यूजिक भी बहुत स्ट्रॉन्ग है। सबसे पहले तो अभिषेक जावकर जिन्होंने ये फिल्म डायरेक्ट की है, प्रोड्यूस की है, उनको बहुत सारी शुभकामनाएं दूंगा और थैंक यू भी कहूँगा क्योंकि एक इतने अच्छे गाने के लिए मुझे चुना गया, मेरी आवाज़ को चुना गया। तो आई एम वेरी हैप्पी कि मुझे ये गाना मिला और गाना अभी महाराष्ट्र में बहुत अच्छा चल रहा है। जो वीडियो भी देखोगे तो जो पूरी स्टार कास्ट है सखी का साज में की और वो तीनों आर्टिस्ट अभिजीत खानटेकर और पूजा एंड सारे लोग प्रार्थना भी है, सारे इस फिल्म में है, वो गाने में भी है। तो उनके साथ कैमरा शेयर करते हुए मज़ा आया। एक अच्छा गाना शूट हुआ है, लोगों को बहुत पसंद आया और मैं सिर्फ इस गाने में हूँ, लेकिन आई एम वेरी एक्साइटेड फॉर 3rd अप्रैल जब फिल्म रिलीज होगी। थैंक यू।